माझं नाव दीपक बनसारी, दीपक केशव बनसारी। मी राहतो इथे रत्नागिरीत, स्थायिक आहे टिळगळीत। फुलं आळंदी पुन्हा तिकडनं आणतो, पण या वर्षी जरा पाऊस जास्त घाटमाथ्यावर आहे, अजूनही पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे माल सगळा भिजून येतोय। त्याला काही शेतकऱ्यांचा पण दोष देता येत नाही आणि आम्हाला इथं ती आणून 50% तरी माल टाकायला लागतोय कचरा करून। तो महाग आहे आणि महाग अजून जास्त आम्ही विकू शकत नाही, मग गिऱ्हाईक आणि यावर्षी कमी आहे का भिजलेला ओला माल आहे, नासाडी भरपूर होते। त्यात गोंडा जास्त करून मागणी गोंड्याला असते आणि व्हरायटी मध्ये भरपूर शेवंतीनी व्हरायटी भरपूर आहेत, त्याचे नाव जास्त घेता येणार नाही। गोंडा आहे, गुलाब आहे, बड गुलाब आहे, शेवंती आहे, अस्टर आहे, भरपूर प्रकारची फुलं आहेत। त्यांना सगळ्यांना मागणी भरपूर आहे, पण ती महाग असल्यामुळे जरा खप कमी होणार आहे। आणि गोंडा भरपूर स्वस्त आहे, तो काय पूर्ण ओला चिंबवून आलेला आहे। तो आता जरी गिऱ्हाईकांनी घेताना आमच्याकडे चांगला दिसणार, पण उद्या जेव्हा ती पिशवी उघडणार तेव्हा ती काळे भेटणार त्याला, ते परत आम्हाला शिव्या घालणार, म्हणून तो काहीच करता येत नाही, त्याला काय पर्याय नाही। त्यामुळे आम्ही स्वस्त आणून आलेल्या दारातच विक्री करतोय। गेल्या वर्षापेक्षा या वर्षी तुम्हाला फुलांची जी आवक झालेली आहे कशा प्रमाणे आहे? आवक गोंड्याची भरपूर आहे, बाकी व्हरायटी मध्ये काहीच नाही। 50% घट आले, अजूनही पाऊस चालू असल्यामुळे। गिऱ्हाईक कसं आहे? गिऱ्हाईक काल चांगलं भरपूर झालं। आज जरा रविवार सुट्टीचा वार असल्यामुळे आता संध्याकाळ नंतर गिऱ्हाईक होईल। हा